ओ मेरे दिल के चैन भाग 14। रणविजय, थांब तिथेच. काय चाललंय तुझं? आधी सान्वीला खाली उतरव. बाळासाहेब, जे त्याच्या मागे पळतच आलेले, ते त्याला ओरडून बोलले. आजोबा, मला अडवू नका. मी जर इथे सान्वीला ठेवलं ना, तर हे लोक तिचं दुसरं लग्न लावून देतील. रणविजय तिला तसंच हातात घेऊन आजोबांना बोलला. तर हे ऐकून बाळासाहेब पहिल्यांदाच शॉक झाले. त्यांना अशा काही गोष्टीची कल्पना नव्हती. त्यांनी हैराण नजरेने मागाहून आलेल्या हरिभाऊंकडे बघितले. हे खरं आहे? बाळासाहेब हरिभाऊंकडे बघत त्यांना विचारू लागले. असं काहीही नाहीये. तुमचा नातू पुन्हा माझ्या नातीला त्रास देण्याची नवीन कारण शोधतोय. हरिभाऊ काहीसे रागात बोलले. या दोघांचं इथे बोलणं चाललं असतानाच रणविजयने पटकन चान्स मारला आणि झटकन गाडीजवळ गेला. ड्रायव्हरला आधीच त्याने दरवाजा उघडा ठेवायला सांगितलेला. जवळजवळ पळतच जाऊन गाडीच्या बॅक सीटवर सान्वीला ठेवून झटकन स्वतःही बसला. गाडीचा दरवाजा बंद करून घेतला. ड्रायव्हर त्याच्यापेक्षा फुर्तीने त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात सगळे गाडीजवळ आले. सान्वी इकडे याच्या या अशा वागण्याने प्रचंड वैतागली. हा माणूस केव्हापासून असा थिल्लर झाला काय माहीत. कुठच्या फिल्मचा डोस पिऊन आला काय माहीत. दुल्हन हम ले जाएंगे टाईप वागतोय. पण त्याच्या प्लॅनवर भदाभदा पाणीच कोसळलं. सगळ्यांनी गाडीला घेरावच घातला. जा, आता कुठे घेऊन जाशील मला, अशा टाईपचंच एक्सप्रेशन होतं सान्वीच्या चेहऱ्यावर. आणि आला मोठा शाना टाईप भाव आणि तिच्या नाकाचा शेंडा वर. रणविजय, शिस्तीत सान्वीला बाहेर सोड, बाळासाहेब बोलले. कारण रणविजयने गाडी लॉक केलेली. पण रणविजय ढिम्म काही करत नव्हता. हे बघ रणविजय, तुला जे काही बोलायचंय ते शांतपणे बोलूया ना. हा असा आतेताईपणा करून काय होणार आहे? तुला जे काही बोलायचंय ते सगळ्यांसमोर शांतपणे बोल. पण हे असं सान्वीला पळवून नेणं शोभतं का तुला? तू राजेश शिर्के इंडस्ट्रीजचा CEO आहेस. तो काहीच बोलत नाही बघून बाळासाहेब त्याला समजावण्याच्या दृष्टीने बोलले. निदान त्याचं मन डायव्हर्ट होईल. खिडकीची काच अगदीच जराशीच उघडलेली त्याने, त्यामुळे त्यांचे सगळे शब्द कानावर पडत होते. त्यांच्या बोलण्याचा थोडा असर त्याच्यावर होताना दिसत होता. कारण त्याच्या CEO पदाचं नाव घेताच त्याला जाणवलं की आपण काय करतोय. मगाशी या सगळ्याचा जणू विसरच पडलेला त्याला. सान्वी कोणा दुसऱ्याची होणार या विचारानेच त्याच्या भावनांचा उद्रेक झालेला. सान्वी सुद्धा हळूच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. ठीक आहे, पण जे बोलायचं ते इथेच बोला, रणविजय पुन्हा खवट अवतारात येऊन बोलला. तुम्ही स्वतःला समजता कोण हो? कुठचे राजे आहात? जे काही बोलायचंय ते घरात येऊन व्यवस्थित बसून बोलायचं, इथे नाही. हे सगळे काय जे उभे आहेत ते काय तुमचे नोकर नाही आहेत? सान्वी आता प्रचंड चिडलीच. ड्रायव्हर काका, गाडी अनलॉक करा. सान्वीने ड्रायव्हर, जे थोडे वयस्कर होते, त्यांना सांगितले आणि कडक शब्दातच सांगितले. ड्रायव्हर काका फ्रंट मिरर मधून रणविजयकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. यावेळी रणविजय थोडा नरमला. त्याने नजरेनेच होकार दिला आणि त्याची सहमती मिळताच ड्रायव्हर काकांनी गाडी अनलॉक केली. तशी सान्वीने पटकन गाडी उघडली आणि बाहेर आली. रणविजयही दुसऱ्या बाजूने बाहेर आला. सान्वीच्या आईने दुसऱ्या बाजूने येऊन
तिला आपल्या मिठीत घेतलं. चला आज चला सगळे, सान्वीचे वडील बोलले. यावेळी यशवर्धन बोलले, हरिभाऊ, आम्ही मात्र आता निघतो, हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. असं म्हणत त्यांनी अजिंक्यला इशारा केला. अजिंक्यने बाळासाहेबांकडे सूचक नजरेने बघितले आणि तो आपल्या वडिलांबरोबर घराबाहेर पडला. सान्वीच्या घरच्या सगळ्यांनाच खूप ऑकवर्ड वाटत होतं. हे सगळं बाहेरच्या लोकांसमोर झालेलं, जे त्यांच्यासाठी खूपच लाजिरवाणं होतं. सगळे घरात येऊन बसलेले आणि आता सगळेच रणविजयला एकटक बघत होते. सगळ्यांची ती नजर बघून रणविजय सगळ्यांना बोलला, व्हॉट? तूच बोल, हे सगळं काय होतं? बाळासाहेब बोलले. आजोबा, हे सगळे मिळून सान्वीचं दुसरं लग्न लावत होते. रणविजय एखाद्या लहान मुलासारखं कंप्लेंट करत होता. हा फक्त त्याच्या बोलण्याचा ॲटिट्यूड मात्र एखाद्या प्रोफेशनल बिझनेसमॅनचा होता. हा मग त्यांनी त्यांच्या मुलीच्या भविष्याचा विचार केला तर यात काय चुकीचं आहे? लावून देत तिचं दुसरं लग्न, तुला काय फरक पडतो? तू तर तिला डिवोर्स दिलायस ना? बाळासाहेब बोलले. बाळासाहेब मुद्दामून डिवोर्सचा विषय काढत होते. आजोबा, मी डिवोर्स पेपर्सवर साईन केले, सान्वीनेही केले, पण ते पेपर्स कोर्टात सबमिट केले नाहीत आणि आता ते व्हॅलिड सुद्धा राहिले नसतील. खूप दिवस झाले, रणविजय बोलला. मग आता ते पेपर्स कुठे आहेत? बाळासाहेब म्हणाले. रणविजय काही वेळ पॉज घेऊन बोलला, माझ्या लॉकरमध्ये. ते तर आता व्हॅलिड नसतील ना, मग ते अजून का सांभाळून ठेवलेस? बाळासाहेबांनी विचारले. रणविजयकडे काहीच उत्तर नव्हते. सान्वी सुद्धा तो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी कानात प्राण आणून ऐकू पाहत होती, पण रणविजय काहीच बोलला नाही. तो स्वतःच या प्रश्नाचं उत्तर शोधत होता. का ठेवलेले ते पेपर्स त्याने अजून? नाही उत्तर यावर. मध्येच अचानक बाळासाहेब बोलले. सगळ्यांनाच काय तर समजत नव्हतं. तू का ठेवले आहेस माहितीये ते पेपर्स? बाळासाहेब रणविजयच्या चेहऱ्याकडे बघत त्याला विचारत होते. कारण तू अजूनही तुझ्या मनातल्या भावनांवर ठाम नाहीयेस. इकडे सान्वीचं लग्न जमतंय बघून चिडतोस आणि तिकडे ते डिवोर्स पेपर्स अजूनही जपून ठेवतोस. बाळासाहेब बोलले. बाळासाहेब जे बोलले त्यावर आता रणविजय खरंच गहन विचारात पडला. त्याला खरं तर फरक नाही पडायला पाहिजे ना सान्वीच्या दुसऱ्या लग्नाने. तुम्ही काहीही म्हणालात तरी आता सान्वीने आता आपल्या घरी परत यायचंच. अजूनही हा रणविजय आपला हेका काय सोडायला तयार नव्हता. सान्वी त्याचं हे हेकेखोर बोलणं ऐकून भडकलीच. तुम्ही समजता कोण स्वतःला? जेव्हा मर्जी होईल तेव्हा हाकलून देता, जेव्हा मर्जी होईल तेव्हा परत बोलवता. नाही, बोलवतात कसले, जबरदस्ती उचलून नेता. कसंही वागायला मी तुमच्या हातातलं खेळणं नाही. मलाही माझ्या आयुष्यात स्टेबिलिटी हवी आहे, जी तुमच्या अशा चंचल स्वभावाने मिळणार नाही. त्यामुळे आता मला तुमचं शेवटचं सांगणं आहे. प्लीज लिव्ह मी अलोन. या क्षणी ती सगळी भडास ओकून मोकळी झाली होती. आणि आता त्याला असं बोलून तिच्या मनाला एक वेगळाच सुकून मिळत होता. बऱ्याच दिवसांनी तिच्या जीवाला एक थंडक मिळत होती. बोलून तर गेली होती ती, पण तिला माहित नव्हतं की ती काय करून गेली होती. होणाऱ्या परिणामांना सामोरं जावंच लागणार होतं तिला. हे तिला त्याच्या रोखून बघणाऱ्या डोळ्यात दिसत होतं. पण सध्या ती तिच्या घरात होती ना, त्यामुळे जरा जास्तच फुशारकीत होती.
एखादं कमजोर लहान मूल जसं मस्तीखोर धष्टपुष्ट मुलासमोर एकट्यात घाबरून असतं, पण त्याच वेळी जेव्हा त्याचे आई किंवा वडील येतात तेव्हा त्याच कमजोर मुलात 10 हत्तीचं बळ येतं. तसंच काहीसं सान्वीचं झालेलं. तिच्या घरी तिच्या पालकांसमोर ती शेरणीच होती रणविजयसाठी, अगदी डरकाळणारी शेरणी. पण त्या सिंहाने एकट्यात गाठल्यावर काय विचारच नाही केला या तरुण कोमल शेरणीने. तशीच केसाला झटका मारून निघून गेली आपल्या रूममध्ये आणि रणविजय इकडे दात आवळत आपला राग शांत करत बसला. त्या दिवशी रणविजयच्या अशा अचानक विचित्र वागण्याने सान्वीच्या घरचे आधीच चिडलेले होते. अशा परिस्थितीत बाळासाहेबांना हा विषय काढणं बरोबर वाटत नव्हतं. म्हणून मग त्यांनी तेव्हा तर तिथे सर्वांची माफी मागून काढता पाय घेतलेला. पण आता आज दुसऱ्या दिवशी त्यांनी हरिभाऊंना कॉल केला होता. हे बघ हरी, मला माहित आहे तुला खूप राग आलाय, पण थोडं थंड डोक्याने विचार कर. सान्वीने सुद्धा हे लग्न आधी ऍक्सेप्ट केलेलं, म्हणूनच तर ती हे नातं निभावत होती. हां, आता आमच्या दिवट्याच्या डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळ लागला, पण आता ते दोघेही हे नातं अगदी मनापासून निभावतील. फक्त तू या नात्याला आणि तुझ्या या नातजावयाला एक चान्स दे. बाळासाहेब फोनवर आपल्या मित्राशी बोलत होते. त्यांचं हे बोलणं ऐकून हरिभाऊ काही क्षण विचारात पडले. खरंच होतं त्यांचं बोलणं. सान्वी जेव्हा लग्न करून राजेश शिर्के मेन्शनमध्ये गेलेली तेव्हा त्यांनी बघितलं होतं. प्रत्येक वेळी सान्वी घरच्या रीतीभाती मनापासून पाळत होती. अगदी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती मनापासून पार पाडण्याचे प्रयत्न तर करत होती. हां, ती त्यात कधी चुकायची, कधी ठीकठाक करायची, पण तिचे एफर्ट्स त्यांनी बघितले होते. उगाचच का ती हे सगळं करत होती? मनात कुठेतरी तिने रणविजयला आपला जीवनसाथी आणि त्या घराला आपलं संसार मानलं होतं. पण मग तुमचा नातू जो माझ्या नातीशी वागला होता त्याचं काय? त्याला सान्वी आवडत नव्हती तर हे तो तिला सरळ शब्दात मला तुझ्या बरोबर नाही राहायचं हे सांगून तो वेगळा होऊ शकला असता. पण त्याने तिला किती हर्ट केलं याची कल्पना आहे का तुला? डिवोर्स पेपर्सवर साईन केल्यावर ती इथे आल्यावर तिला कसं सावरलंय आम्ही ते आम्हालाच माहीत. पुन्हा तुझ्या नातवामुळे तिला त्रास झालेला मला अजिबात खपणार नाही. हरिभाऊ आपल्या मित्राला अगदी खड्या शब्दात सुनवत बोलले. तुला असं खरंच वाटतंय का की रणविजय तिला त्रास देईल आणि तो त्रास सान्वी मुकाट्याने सहन करेल? अरे, मी तर कालच एका नवीन सान्वीला भेटलो जी रणविजयवर आवाज चढवून बोलत होती. त्याला आपल्या नजरेनेच धाक दाखवत होती. ते दोघे काल गाडीत बसलेले ना, तेव्हा बघितलं मी. तू हे ऑब्झर्व नाही केलंस बहुतेक, पण मी केलं. अरे, ती आता सडेतोड उत्तर द्यायला शिकले. सान्वीच रणविजयला आटोक्यात ठेवू शकते. बाळासाहेब सगळ्या गोष्टी हरिभाऊंच्या नजरेत आणत होते. हरिभाऊ सुद्धा विचारात पडले की खरंच सान्वीची वागणूक रणविजयसाठी बदलली होती. अगोदर ती रणविजय समोर अगदी शांत आणि काहीशी बुजलेली असायची, पण आता तसं नव्हतं. काय करावं कळत नव्हतं. थोडा वेळ जुजबी बोलून हरिभाऊंनी फोन ठेवला. ते त्यांच्या घरी सोफ्यावर याच विचारात बसले होते की त्यांच्या शेजारच्या शिंदेबाई तिथे आल्या. अहो हरिभाऊ, कसे आहात? तब्येत तर ठीक आहे ना? असं म्हणत शिंदेबाई घरात आल्या. शिंदेबाई, या कसं काय येणं केलंत? असं बोलत हरिभाऊंनी त्यांना सोफ्यावर बसायला सांगितलं. अहो, असंच आपलं, म्हटलं सुषमाला भेटावं, बरेच दिवस भेट झाली नाही. शिंदेबाई बोलल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्या काहीतरी लपवतात याची शंका आली हरिभाऊंना. त्यांचा आवाज ऐकून सान्वीची आई बाहेर आली.
सुषमा, अगं या शिंदेबाई तुला भेटायला आल्यात. मी माझ्या रूममध्ये जातो, तुम्ही गप्पा मारत बसा. असं म्हणत हरिभाऊ त्यांच्या रूममध्ये गेले. सुषमा शिंदेबाईजवळ आल्या आणि अगदी हळू आवाजात बोलल्या. शिंदेबाई, अहो तुम्ही या वेळेत का आलात? यावेळी बाबा घरी असतात माहितीये ना? अगं मी ऐकलंय काल सानूचा नवरा आला होता म्हणे, परत घेऊन जाणार आहे की काय? अगं मी माझ्या भाच्यासाठी बघत होते तुझ्या सानूला. अगं तो चांगला इंजिनियर आहे, चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. हा, फक्त तो विदूर आहे आणि 2 मुलं आहेत बस. अगं त्याची बायको आजारात गेली, आता मुलांसाठी लग्न करावं लागतंय. सानूला कशाची कमी होणार नाही, तिकडे नोकर चाकर आहेत घरात. शिंदेबाई बोलत होत्या आणि सुषमाताई थक्क होऊन त्यांच्याकडे बघत होत्या. इतक्या लहानपणापासून त्या सानवीला ओळखतात. त्या फक्त तिचं लग्न मोडलं म्हणून एका विदुराचं स्थळ घेऊन आल्या, तेही 2 मुलाच्या बापाचं. तिडीकच गेली त्यांच्या डोक्यात. पण त्या काही बोलतील त्या आधीच रूममध्ये गेलेले हरिभाऊ ताड ताड पावलं टाकत बाहेर आले. त्यांनी दारा आडून त्यांचं बोलणं ऐकलं होतं. हरिभाऊ त्यांचा चष्मा बाहेर विसरले होते, तोच घेण्यासाठी ते परत मागे फिरले. त्याच वेळी त्यांच्या कानावर शिंदेबाईंचं बोलणं पडलं आणि त्यांच्या रागाचा स्फोट झाला. माझी नात तुम्हाला वाटली कोण? हा, या रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसरची नात आहे ती. तिचा बाप बँकेचा मॅनेजर आहे आणि ती स्वतः एक MBA फर्स्ट क्लास पास स्टुडंट आहे. ती कोणा विदुर बापाचा संसार सांभाळेल यासाठी तिला इतकं शिकवलंय. समजलात कोण तिला? तिचं लग्न काय मोडलत, तिची पार लेवलच काढलीत तुम्ही. आता पुन्हा आमच्या घराची पायरी चढायची नाही, समजलं? चला निघा. हरिभाऊ आपल्या मनातला सगळा राग हवं तसं बोलून बाहेर काढत होते. हा जाते, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं लग्न मोडलेल्या मुलीशी कोण करणारे लग्न? म्हणूनच मी हे स्थळ आणलं, तर तुम्ही? शिंदेबाई बोलतच होत्या की हरिभाऊ पुन्हा उसळून बोलले. काही एक भलं करण्याचा विचार करू नका माझ्या मुलीचा, त्यासाठी आम्ही आहोत. चला निघा आता. सुषमाताईंनी त्यांना तसेच जवळजवळ ढकलतच बाहेर काढलं, कारण अजून ती बाई बोलत बसली असती तर हरिभाऊंचं ब्लड प्रेशर वाढत गेलं असतं. घरात येऊन त्यांनी पहिलं हरिभाऊंना पाणी दिलं आणि बोलल्या, बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. त्या बाईचं काय मनावर घेताय? तीच एक तिरसट डोक्याची आहे, बाकी आपल्या आजूबाजूला असं कोणीच विचार करत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाहीतर तुमचं प्रेशर वाढेल. असं म्हणत त्यांना सोफ्यावर बसवलं. सुषमा, ही बाई परत इकडे फिरकली नाही पाहिजे. हरिभाऊ पाण्याचा घोट घेत दम खात बोलले. सुषमाताईंनी त्यांना आश्वस्त केलं, पण आता हरिभाऊ बाळासाहेबांच्या बोलण्याचा विचार करू लागलेले. आता फक्त त्यांना सानवीचं मन जाणून घ्यायचं होतं. क्रमशः काय निर्णय घेतील हरिभाऊ? काय वाटतं तुम्हाला? तुमचे रिप्लाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा भाग कसा वाटला तेही सांगा. नियमित भागासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.